मी गीता वीरा दादासू देवकाते, आमच्या उपासना केंद्र निरावागज, तालुका बारामती, जिल्हा पुणे आणि आम्ही 2019 पासून बापू सेवेत आहोत. 2019 मध्ये दीपक सिंह देशमुख यांनीच आम्हाला बापूंविषयी माहिती सांगितली आणि मला खूप अनुभव आलेत बापूंचे. बापूंना आपण जे सांगतो ते बापू करतातच. त्याच्यातले मी काही अनुभव तुम्हाला सांगत आहे. त्यातील पहिला अनुभव म्हणजे मी कॉलेजमध्ये होते तेव्हा मला कॉलेजमधून प्लेसमेंटसाठी अपॉर्च्युनिटीज येत होत्या आणि जेव्हा एक्झाम असते ना त्या टाईमला माझ्या लॅपटॉप म्हणजे थोडासा प्रॉब्लेम झाला होता एक्झामच्या थोडाच वेळ अगोदर आणि तो नीट चालतच नव्हता. मग मला खूप भीती वाटत होती की आता काय होणार, लॅपटॉप नाही चालला तर म्हणजे मी कसं करू शकते आता. तर मग मी बापूंना सांगितलं की बापू तुम्हीच बघा आता, मला माझा लॅपटॉप तर नीट चाललाच पाहिजे आणि माझी एक्झाम पण नीट व्यवस्थित झाली तर चांगलं होईल. मग त्या दिवशी एक्झाम होती संध्याकाळी. ते एक्झाममध्ये कोणताही प्रॉब्लेम आला नाही आणि माझी एक्झाम पण खूप व्यवस्थित झाली आणि माझं विप्रोमध्ये सिलेक्शन पण झालं आणि सिलेक्शन पण बेस पॅकेज सोडून म्हणजे हायर पॅकेजमध्ये झालं. पूर्ण कॉलेजमधून हायर पॅकेजमध्ये सिलेक्शन झालं आणि हे सगळं जे काही झालं आहे ते बापूंमुळे आणि मोठ्या आईच्या कृपेमुळे झालं आहे आणि मला खूप जास्त अनुभव आहेत. म्हणजे आणि ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांचं पण अजून जॉईनिंग नाही झालं किंवा त्यांचं जॉईनिंग होईल का नाही हे पण सांगता येत नाही. पण माझं म्हणजे मी जॉईनिंग करून आता माझे 4 महिने झालेले आहेत. तर बापूंना खूप खूप धन्यवाद. हरिओम श्रीराम अंबद.